कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. या पावसाळ्यामुळे जिथे तिथे डेंग्यू सारखे रोगाचे प्रमाण वाढत आहे आणि लहान मुलांना फीवर, मलेरिया, डेंग्यू सारखे लक्षण दिसत आहेत. याचमुळेच लहान मुलांची काळजी वाढलेली असून त्यांचा तब्येतीमध्ये कसा सुधार होईल व त्यांना कसे निरोगी ठेवता येईल असा सल्ला जवळीक चिकित्सक यांचा सल्ल्याने घ्यावा. तिसरी वेव्हची लाट संपूर्ण तऱ्हेने पसरत आहे. यामध्ये लहान मुलांची चिंता आणखी पालक वर्गात वाढली आहे. लहान मुलांमध्ये MIS-C डिसीज, व्हायरल हाय ग्रेड फीवर, डेंग्यू व कम्युनिटी एक्वायर्ड निमोनिया वाढत आहे. समाजामध्ये कम्युनिटी एक्वायर्ड निमोनिया पसरत आहे. 10 पैकी 1 रुग्ण हे कम्युनिटी एक्वायर्ड निमोनियाने ग्रस्त आहे. कम्युनिटी एक्वायर्ड निमोनियामुळे मुलांमध्ये ऑक्सिजन लेवल ड्रॉप होत असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. छातीमध्ये क्रेप्स निर्माण होत आहे. डेंग्यूचा पेशंट NSA पॉझिटिव्ह येऊ लागलेला आहे. अशीच काही माहिती घेऊन आम्ही आपल्या समोर आले आहोत. यंदा आमच्या सोबत आहे कळमेश्वरचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व पांडे चाइल्ड केअर हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष पांडे, ज्यांनी बालकांमध्ये होणारे प्रतिकारात्मक शक्ती व त्यांचा रोग निदान या विषयावर खास चर्चा केली. या तर मग भेटूया चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर आशिष पांडे यांच्याशी. या सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हायरलचा लोड समाजामध्ये खूप जास्त वाढत आहे. कोविडपासून सुरुवात झाली, पण कोविडच्या सोबतच पोस्ट कोविड कंडिशनमध्ये हे मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिंड्रोम्स तसेच डेंग्यूचं सुद्धा खूप जास्त प्रकोप झालेला आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी श्वास घेण्याचा त्रास होणारे असे रेस्पिरेटरी सिन्सेक्शियल व्हायरस, त्यानंतर ॲडेनो व्हायरस, पार्वो व्हायरस यांचा सुद्धा बऱ्याच प्रकार प्रकोप होत आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया हा सध्या खूप जास्त प्रमाणात पसरायला लागलेला आहे. जवळजवळ 10 पैकी 1 पेशंट हा कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनियाने ग्रस्त आहे. यावरती गेल्या 3 महिन्यापासून मी आमचं म्हणजे सातत्यानं लक्ष होतं, पण तरी पण असं वाटत होते की यावेळी आता तो कमी होईल. तो कमी न होता तो याचा उद्रेक झालेला आहे आणि ॲक्वायर्ड निमोनियामुळे बरेचदा ॲडमिट करावं लागून राहिलेला आहे. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होऊन राहिलेला आहे. ऑक्सिजन लेवल ड्रॉप आउट होत आहे. छातीमध्ये क्रेप्स निर्माण होत आहे. बाळांना मेनली 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये याचा प्रकोप जास्त आहे. आत्ताच 8 ते 10 दिवसा अगोदरची एक घटना मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. सिंपल 2 दिवसापासून ताप आला. सुरुवातीला पहिल्यांदा ताप, सर्दी, खोकला होता. ॲज अ नॉर्मल व्हायरल म्हणून मेडिकेशन चालू केलं. लगेच दुसऱ्या दिवशी सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला लागलं. ॲडमिट केलं, ऑक्सिजन लेवल दिलं. ऑक्सिजन लेवलवर बघता ऑक्सिजन लेवल ही 90च्या खाली जाऊ लागली. तेव्हा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट शरीरातली वाढत गेली. आम्ही त्याला 85पर्यंत 5 लिटरपर्यंत ऑक्सिजन लेवल वाढवली, तरी पण त्याचा ड्रॉपआउट वाढतच गेला. शेवटी त्याला ICU मध्ये शिफ्ट करावं लागलं. आता ते पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. ही घटना फक्त 3 दिवसामधल्या 3 दिवसाच्या आणि पेशंटला आधी कुठल्याच याचं इन्फेक्शन नव्हतं. घरामध्ये आई वडिलांना दोघांनाही कोविड व्हॅक्सिनेशन झालेलं असताना सुद्धा हा प्रकार इथे आमच्या इथे बघायला मिळाला. हा कम्प्लिटली व्हायरल फिनॉमिनॉन आहे आणि तो खूप रॅपिडली स्पीडनी पसरून राहिलेला आहे. ही चिंताजनक आहे. डेंग्यूचं जर या पूर्ण आपल्या विदर्भातच सध्या वेळकाच घातलेला आहे. डेंग्यूचं या म्हणजे जवळजवळ प्रत्येक आता 10 ते 15 पेशंट मागे एक तरी डेंग्यूचा पेशंट पॉझिटिव्ह निघून राहायला लागलेला आहे. आणि मेनली NS1 याच्यात NS1, IgM, IG असे प्रकार असतात. त्यातलं मेनली NS1 हा पॉझिटिव्ह येऊ लागलेला आहे. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत प्लॅटलेट व्यवस्थित राहतात, पण त्याच्यानंतर खूप रॅपिडली डाऊन होत आहेत. आणि याला जर ओरल इंटेक जर पेशंटचं जर व्यवस्थित राहिलं तर त्यांना ऍडमिशनची गरज पडत नाही. परंतु ओरल इंटेक लहान मुलं मेनली ताप आला की खाणं पिणं सगळं सोडून देतात. त्याच्यामुळे डिहायड्रेशन वाढतं, हायपोटेन्शन होतं, पेशंट अजून सिरियस होतो. अशा कंडिशनमध्ये त्यांना ऍडमिशनची पर्याय राहतो. तेव्हा आम्ही आमच्या इथे जेवढं ॲक्वायर करता येईल करतोय, पण याच्या व्यतिरिक्त नागपूरला बरेचदा पेशंट रेफर करावं लागत. नागपूरची पण कंडिशन तशीच आहे. पूर्ण मोठे जेवढेही हॉस्पिटल आहेत पूर्णतः फुल आहेत. एका हॉस्पिटलमध्ये सध्या म्हणजे पेशंट पाठवायचा इथून म्हटलं तर ऍटलीस्ट 3 ते 4 ठिकाणी फोन करावा लागतं, तेव्हा कुठे
एखाद्या आयसीयूला बेड मिळते. सध्या मेनली या 2 वर्षापासून जेव्हापासून कोविडमध्ये लॉकडाऊन हा पिरियड जो लॉकडाऊन लागलं तेव्हापासून ओबेसिटी हा एक मोठा इश्यू निर्माण झालेला आहे. मुलांना खेळायला मैदानी खेळ संपूर्णतः संपलेले आहेत. फक्त घरी बसल्या बसल्या मोबाईल आणि टीव्ही स्क्रीन, तर स्क्रीनवर असल्यामुळे नुसतं आणि घरी बसूनच जेवण सगळं काही असल्यामुळे ते त्यांचं ऑब्व्हियसली मेटाबॉलिझम पाहिजे तसं होत नाही आणि ओबेसिटी वाढत चाललेली आहे. यावरती व्यायाम करणं, योगा करणं हाच एक मेनली पर्याय असतो. मेडिसिन इट्स नॉट इश्यू. प्रत्येक लहान मुलांना ओबेसिटीसाठी आपण मेडिसिन नाही आहे. आम्हाला प्रत्येक मॅक्झिमम आता लोकांचा तो हे असतो की सर याचं वजन वाढू लागलेलं आहे, मेडिसिन द्या. वजन वाढू लागलं त्याच्यावरचा मेन पर्याय जो आहे तो तुमच्या मुलांच्या शरीराची व्यायाम हालचाल काहीच पूर्ण झालेली आहे. स्थूलता निर्माण होत चाललेली आहे. व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा. सुपर स्प्रेडर होतेच सुपर स्प्रेडर लाईक ते की बरेचदा असं लक्षात आलं की आई वडिलांना तो दोघंही निगेटिव्ह पण बाळ पॉझिटिव्ह, आणि मग काही दिवसानंतर मग आई पण पॉझिटिव्ह, वडील पण, आणि पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह, सोबत आजूबाजू पूर्ण अपार्टमेंट पॉझिटिव्ह. तर हे सुपर, कारण त्यांच्या अडल्टला तुम्ही एवढं हे सांगू शकता किंवा त्यांना प्रिकॉशन्स कसं घ्यायचं हे करू शकता. लहान मुलं त्या लेवलवर तो प्रिकॉशन्स घेत नाही आणि तिथेच कुठेतरी गडबड होऊन लागते. सुपर स्प्रेडर ते होतो ते. आता सध्या ही संख्या चुकीची आहे. फूड्स अवॉइड करणं सगळ्यात समाजाची गोष्ट. जंक फूड्स, मैद्यापासून बनलेले पदार्थ अवॉइड करा. त्यानंतर चुरमुरे, कुरकुरे, चहा, कॉफी, बिस्किट्स यांच्यापासून समाजात म्हणजे एकदम सगळ्यात पहिले की पेशंटला घरी आले, बाबा आले की किराणाचं दुकान, किराणाचं काही सामान आलं की बाबा किती काय आलं, मैद्यापासून बनलेल्या वस्तू सगळ्या असतात. या एकतर यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 असतं. ते फक्त टीव्ही ऍड मध्येच असतं. पण ऍक्च्युअल फॅक्ट ही आहे की त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 असतं. पोरांचं जेवण उलट कमी होतं आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत जातं, ओबेसिटी वाढत जातं. याच्यापासून दूर राहणं ही खूप गरज आहे. तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात महत्वाचं लहान मुलांमध्ये, कारण 18 इयर्स वॅक्सिनेशन चालू आहे. बिलो 18 इयर्स वॅक्सिनेशन नाही. एक फक्त WHO रेकमेंडेशन दिले की फ्लू वॅक्सिन सगळ्यांना लावायला पाहिजे. त्याचे इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन, तो एक फक्त आम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन सगळ्यांसाठी कंपल्सरी ऑलमोस्ट केलेलं आहे. प्रत्येक पालकाला आम्हाला आमचं ऍडवाइस हेच असतं की इन्फ्लुएन्झा वॅक्सिन ऍटलिस्ट तुम्ही द्या. बाकी अदरवाईज हॉस्पिटलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर थर्ड वेव्ह जर निर्माण झालीच तर आयसोलेशन करणं हे सगळ्यात महत्वाचं राहणार. आयसोलेशन मध्ये तो एक मोठा फॅक्टर राहणार की आई वडील सुद्धा यावेळी इन जनरली जेव्हा कोविडचा जेव्हा पेशंट जेव्हा ऍडमिट करत होतो तेव्हा फक्त पेशंटलाच ऍडमिट ठेवावं लागत होतं. यावेळी फार धोकादायक होणार की फक्त बेबी ऍडमिट राहत नाही. कधी पण बेबी कुठल्याही कारणास्तव बेबी ऍडमिट होतो तर त्याच्यासोबत त्याचा परिवार ऍडमिट होत असतो. तर ही एक मोठी एक समस्या निर्माण होणार आहे. सुरुवातीच्या आपल्या कोविडच्या वेळी आपल्याला एक बेड फक्त मिळाला पेशंट पुरता तरी पेशंट होतं. यावेळी तसं होणार नाही. यावेळी ऍटलिस्ट तुम्हाला त्याच्यासोबत आई वडिलांचं आणि सगळीच पूर्ण अरेंजमेंट, त्याच्याशिवाय बेबीज तुमच्याजवळ राहू शकत नाही. आम्ही मध्ये कोविड हॉस्पिटल चालू केलं होतं. कोविडची पण परमिशन होती आम्हाला. इथे बाजूला दुसऱ्या हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल चालू केलं होतं. तर तेव्हा तिथे फक्त आमचं एकच पेशंट असलं तरीच पेशंट होतं. पण आता यावेळी या कंडिशनमध्ये की ही परिस्थिती बदलावं लागेल. आयसोलेशन वेगळं, त्यांच्याकडे संकल्पना थोडी वेगळी होईल. हॉस्पिटलला सगळ्या प्रकारच्या सर्जरी होतात. सर्जरीमध्ये आमच्या इथं डॉक्टर निखाडे सर, प्रवीण निखाडे सर हे अटॅच आहेत. दर रविवारी त्यांची उपडी असतेच आणि अदरवाईज ऑन कॉल ते असतातच. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं मॅटर्निटी होम, आणि मॅटर्निटी होममध्ये डॉक्टर अमोल राखडे आणि डॉक्टर पल्लवी पांडे, डॉक्टर वैशाली येवले मॅडम, हे तीन गायनेकोलॉजिस्ट आहेत ज्यांच्या याच्या आणि सातत्यानं डिलिव्हरीज, सेक्शन, बाकी पंधत्वावरचे पण जर काही आजार असले त्याच्यावरचा उपचार हे सातत्यानं चालूच असतात. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे रुटीन वॅक्सिनेशन कंटिन्यू असतंच. त्यानंतर नेबुलायझेशन आणि पेडॅटिक मधलं, न्यूनेटल मधलं जस्ट डिलिव्हर्ड बेबी असेल त्यांचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात
जसं न्यूबॉर्न बेबीमध्ये कधी कधी बाळ रडलंच नाही, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, तर अशा वेळी NICUची न्यूनेटल ICUची गरज पडते, ती आमच्याकडे आहे. आणि NICUच्या व्यतिरिक्त अजून सोनोग्राफी आहेत, USG सेंटर आहे, तिथे पण आठवड्यातून 3 दिवस सोनोग्राफी असतं आमच्याकडे. आमचं पांडे चाइल्ड केअर हॉस्पिटल कळमेश्वर येथे पोलीस स्टेशनच्याच बाजूला रोडवरतीच आहे. हे कुठल्याही प्रकारच्या पेडियाट्रिक समस्या असल्या तरी तुम्ही एक सकाळी 9:30 वाजतापासून तर रात्री मी 11 वाजेपर्यंत OPD ला असतो. तुम्ही कधी पण माझ्याशी येऊ शकता. त्याच्यानंतर गायनेकच्या संबंधित किंवा सर्जिकल जर काही प्रॉब्लेम असले तर त्याच्यासाठी पण डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर प्रवीण निखाडे हे रेग्युलरली अवेलेबल असतातच. मेसेज एकूण असा राहील की संपर्क टाळा आणि संघर्ष टाळा. संपर्क टाळल्यानेच आपण संघर्ष टाळू शकतो. सेकंड वेव्हच्या वेळी जो संघर्ष केला तो परत संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर यायला नको.